जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्व भक्तांच्या चरणी वंदन करतो आणि सर्वांना नवरात्रनिमित्त एकदा परत शुभेच्छा देतो. आपण सायंकाळी ह्या नवरात्र उत्सवानिमित्त समर्थ सेवा मंडळाने आयोजन केलेल्या या छोट्याशा रोजच्या सायंकाळच्या कार्यक्रमामध्ये पहिल्या 3 दिवसात आजचा 3रा दिवस ह्याच्यात आपण समर्थाने रचना केलेल्या देवीच्या स्तोत्राचं चिंतन करत आहोत. तर आदिशक्ती परमेश्वरी नारायणी रे असं त्या स्तोत्राचं नाव आहे. स्फुट प्रकरणामध्ये येतं. कालपर्यंत आपण काही श्लोक बघितले, आज पुढचे बघूया. समर्थ म्हणतात, सर्व शक्ती आहे विस्तारले रे, देव दैत्य उदंड ख्याती झाली रे, संत साधू विचारी प्रवर्तली रे, मुळाकडे पाहता गुप्त झाली रे. सर्व शक्ती आहे विस्तार, पहिला चरण आहे त्याचं. सर्व शक्ती आहे विस्तारली रे. आपण ह्याचं बघितलंच आहे विवेचन मागच्या 2 दिवसामध्ये. सर्व ही शक्ती विस्तारलेली आहे. तो संकल्प जो झाला पहिला मूळ संकल्प, त्याच्यातून सगळा विस्तार पावला. एकोहम बहुस्याम, तिथे मूळ माया प्रगट झाली आणि तिच्यापासूनच हे सगळं विश्व जे आपल्याला दिसतं आहे त्याचा विस्तार झालेला आहे, म्हणजे वाढलेलं आहे. एक सिंगल सेल्युलर ऑर्गॅनिझम निर्माण झाला आणि पुढे पुढे पाहता इतक्या सेल्सचं गाठोड सगळं गच्च झालं आणि आता आपल्याला हे सगळं शरीर दिसतं आहे. इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स एकत्रीकरण झालं आणि त्यातनं निर्माण झालेल्या सगळ्या वस्तू दिसत आहेत आपल्याला. सगळं विश्व त्यातूनच निर्माण झालेलं आहे, त्या मूळ संकल्पातूनच निर्माण झालेलं आहे. आणि अशा प्रकारे सगळा तिचा विस्तार आहे. एकातून खूप काही होतं. सिंगल सेल्युलर असतं पहिलं, बारीक झाड, ते असं बारीक वाढायला लागतं आणि वाढता वाढता प्रचंड मोठा वृक्ष होतो तयार. समर्थांनी दासबोधामध्ये त्याचं उदाहरण दिलेलं आहे. वटवृक्षाचं बी अगदी बारीक असतं, ते बी वाढायला लागतं आणि त्याचा मोठा वटवृक्ष होतो, वडाचं झाड तयार होतं. आपल्याला त्याचा अनुभव किंवा त्याचा विचार पण येऊ शकत नाही ज्यावेळी आपण त्याचं बी बघतो. पण वाढल्यानंतर लक्षात येतं की केवढा विस्तार झालाय, कारण ती वाढत जाणे हा तिचा स्वभाव आहे. तिची निर्मिती शक्ती आहे आणि तिचीच ही शक्ती आहे की जी त्याला फोफावून नेते, वाढवते. ही तीच आहे. सगळं तिचाच खेळ आहे. म्हणून समर्थ म्हणतात, सर्व शक्ती आहे विस्तारली रे. सगळ्या ठिकाणी ती शक्तीच विस्तारलेली आहे. भगवंताची ह्या शक्तीनेच सगळा विस्तार केलेला आहे. अशी ती आहे. देव दैत्य उदंड ख्याती झाली रे. देव आणि दैत्य यांच्यात उदंड ख्याती झालेली आहे. ख्याती म्हणजे प्रसिद्धी होणे किंवा प्रामुख्याने कार्यरत असणे, त्याला म्हणायचं ख्याती. त्या ख्यातीची मुख्य त्याचा बेस जर काही असेल तर ती कर्तृत्व शक्ती आहे, कार्यशक्ती आहे. एखाद्याची फार मोठी ख्याती झाली, त्याने खूप काही काम केलं म्हणून ख्याती झाली. तो जेवढं काम करील तेवढी त्याची ख्याती, तेवढे त्याचा परिचय लोकांना होतो, तितक्या गणित तो प्रसिद्ध होत जातो, तो माहिती होतो लोकांना थोडक्यामध्ये. मग देव आणि दैत्य ह्यांच्या ठिकाणी तिची ख्याती झालेली आहे. देवांच्या ठिकाणी देखील देवांचं सगळं कार्य हे त्या शक्तीवरच चालतं. त्यांच्या देवांच्या ठिकाणी असणाऱ्या शक्तीमुळेच हे विश्व तगलंय आणि दैत्यांच्या ठिकाणी असणाऱ्या शक्तीमुळेच दोन्ही ठिकाणी तीच शक्ती कार्यरत असते. लोकांना त्रासही होतो आणि प्रजाजनांना त्रास झाला, सज्जनांना त्रास झाला की तीच शक्ती परत अवतार घेऊन त्या शक्तीला आवरते. कसं गंमत आहे बघा. शक्तीच सगळं करते, तीच दोन्हीकडनं खेळखंडोबा करत असते. म्हणजे त्याला उदाहरण द्यायचं म्हणजे बुद्धिबळ आहे, चेस. तर चेसबोर्ड जो आहे तो दुतर्फा मांडलेला आहे, दोन्हीकडे प्यादी मांडलेली आहेत. खेळणारा मात्र एकच आहे. काळे ते चेसचे प्यादे जे आहेत तेही तीच हलवते
आणि नंतर ते टेबल गोल फिरवून पांढरे पण तीच हलवते. त्यामुळे तिला प्रत्येक मूव पुढची माहिती आहे. तो काय करणार आहे हेही तिला माहिती असतं आणि हा काय करणार आहे हेही तिला माहिती असतं. कारण तिथे दोन नाही आहेत ना, एकच आहे. मग असा प्रश्न येतो की देवांच्या ठिकाणी दैत्यांच्या ठिकाणी असा फरक झालाच कसा काय? तर ह्याला म्हणायचं बॅलन्स. आपल्या सगळ्यांना माहिती आहे बॅलन्स प्रत्येक ठिकाणी आहे. त्याला पेंडुलमचं उदाहरण दिलं जातं की पेंडुलम जेव्हा फिरत असतो त्यावेळी तो त्याच्या न्यूट्रल पॉइंटला मध्यभागी येतो आणि तो एका बाजूला सरकतो, परत तो दुसऱ्या बाजूला सरकतो. पण तो मध्यभागी येण्यासाठी म्हणून धडपडत असतो. त्याची ती धडपड जी असते ती मध्यभागासाठी असते. तो इकडे गेल्यानंतर परत तो इथे येतो. तो तिथे थांबायचा प्रयत्न करतो. पण त्याची जी मोमेंटम असते, त्या मोमेंटममुळे तो ती स्थिती ओलांडून पुढे जातो आणि परत त्या स्थितीला यायचा प्रयत्न करत असतो. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारच्या शक्ती ह्या समाजामध्ये विद्यमान आहेत आणि त्या दोन्हीही कार्यरत असल्यामुळे एक मोमेंटम आहे, बॅलन्स साधलेला आहे. परंतु ते हेलकावे मात्र खावे लागतात आणि समाजामध्ये सगळ्यांनाच या हेलकाव्यांमधनं जावं लागतं. काही चांगला काळ येतो, काही वाईट काळ येतो. रामराज्यही येतं आणि रावणाचं आधिपत्यही सहन करावं लागतं. कंसही येतो आणि कृष्णही येतो. सगळ्या ठिकाणी चांगल्या आणि वाईट शक्ती दोन्हींचा अनुभव घ्यायलाच लागतो समाजाला. किंबहुना तोच बॅलन्स असतो आणि हाच प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारा अनुभव सुखदुःखांच्या मार्फत येत असतो. मला सुख हे पॉझिटिव्ह वाटतं, तिची शक्ती पॉझिटिव्हली माझ्यावर कार्य करत असते. मला त्याचा अनुभव, त्या शक्तीचा अनुभव माझ्याच आत असणाऱ्या ठिकाणी मला येत असतो, बरं वाटत राहतं. आणि ती मला ज्या वेळात माझ्या आवडीचं नसलेलं होतं, नावडीचं होतं, माझ्या विचारांच्या विपरीत ज्या वेळात होतं, त्यावेळात तिचा निगेटिव्ह फोर्स मला अनुभवाला येत असतो. आणि देव आणि दैत्य हे देखील इथे आपल्याला अनुभवाला येतात. मी ज्या वेळात चांगला विचार करतो त्यावेळात मी देवांच्या बाजूचा असतो आणि मी ज्या वेळात वाईट विचार करतो त्यावेळी मी दैत्यांच्या बाजूला होतो. किंवा मी माझ्याकडे असणारी शक्ती ज्या वेळात स्वार्थासाठी वापरतो त्या वेळात मी दैत्यांच्या बाजूला जातो आणि माझ्याकडे असणारी शक्ती मी परार्थासाठी वापरतो, दुसऱ्यांसाठी वापरतो, दुसऱ्यांना सुख देण्यासाठी आणि समाधान देण्यासाठी वापरतो, त्या वेळात मी देव होत असतो. हे साधं गणित आहे. शक्ती अशा प्रकारे दिसते. म्हणून समर्थ म्हणतात, देव दैत्य उदंड ख्याती झाली रे. देव आणि दैत्य यांच्या ठिकाणी तिची ख्याती झालेली आहे. किंबहुना देव आणि दैत्य रूपाने ती विस्तारलेली दिसते, असं समर्थ म्हणतात. संत साधू विचारी प्रवर्तली रे. हेही खूप महत्वाचं आहे. संत आणि साधू आपण हे बघितलं, ही शक्ती माझ्या ठिकाणी देव आणि दैत्य रूपाने कशी विस्तारलेली दिसते. प्रत्यक्ष ह्या सृष्टीमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फोर्सेस जे मला अनुभवाला येतात किंवा मला भोगावे लागतात, ते कशा प्रकारे चालतात. देव हे दुसऱ्यांच्या हितासाठी आहेत, दैत्य हे स्वतःच्या हितासाठी आहेत. आता ह्या सगळ्यांमध्ये संत आणि ऋषीमुनी राहतात तटस्थ भूमिकेने. त्यांच्यामध्ये ती कशी अनुभवाला येते, तर इथे समर्थ सांगता आहेत, संत साधू विचारी प्रवर्तली रे. ही संत साधू ह्यांच्या ठिकाणी विचाराच्या रूपाने प्रवर्तित झालेली दिसते. कारण विचार हेच बदल घडवतात. आपण हा विचार करतो आहे आत्ता सुद्धा आणि माझ्यामध्ये मी बदल घडण्याची अपेक्षा करतोय. मी पॉझिटिव्हिटीकडे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. मी चांगल्या विचारांकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या ठिकाणी जी शक्ती आहे तिचा मी चांगला वापर मला आणि दुसऱ्याला दोघांना होईल ह्याच्यासाठी माझ्या विचारात बदल जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मला अनुभव तसा येत नाही. आणि संतांच्या ठिकाणी विचारी प्रवर्तली रे, ती विचारांच्या रूपाने अनुभवाला येत असते. त्यांचे विचारच मुळी आता आपण बघतो हे समर्थांचे विचार आहेत की ज्याचं आपण चिंतन करतोय आणि आपल्या ठिकाणी आपल्यात पॉझिटिव्ह बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय. ती शक्ती कशा रूपाने अनुभवाला येते संतांच्या ठिकाणी, तर ती त्यांनी मांडलेले विचार, त्यांचे असणारे विचार आणि त्यामुळे इतरांच्या ठिकाणी विचार बदलल्याचा अनुभव येत असतो. संतांच्या सान्निध्याने, सज्जनांच्या सान्निध्याने, चांगल्या माणसांच्या सान्निध्यात आपण नाही का जरा चांगली संगती धर असं म्हणतो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो.
का बरं हे? कारण सुसंगतीमध्ये सज्जनांचे विचार असतात. हाच तर महत्वाचा भाग आहे. आणि दुर्जनांच्या संगतीमध्ये त्यांचे वाईट विचार असतात. दॅट इज द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह फोर्स. माझ्या चांगल्या विचारांमुळे समोरच्यामध्ये चांगला बदल घडणार आहे. तो सुखरूप होणार आहे, समाधानी होणार आहे. त्याला त्रास होईल, पण समाधान असेल. त्यागे एव सुखम न तू भोगे. मग त्याग करण्यामध्ये दुःख होत असतं ना. मी मिळवलेलं आहे, आपण दान करतो. मी खूप कष्टाने मिळवतो आणि मग मी दान देतो. पण दान देत असताना मला समाधानाचा अनुभव येतो, सुखाचा अनुभव येतो. वास्तविक पाहता जे मी दान देत आहे, ते मी स्वतःच्या सुखासाठी खर्च करू शकणार आहे. मी ह्या निसर्गात, ह्या भौतिक विश्वातल्या गोष्टी मिळवून त्यातनं सुख शोधण्याचा प्रयत्न करू शकणार आहे. पण माझ्या हेही लक्षात येतं, की ह्याच्यात सुख नाही. मी दुसऱ्याला दिल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन मला मिळतं, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ते खूप चिरकाळ टिकणारं असतं आणि हा सगळ्यांना अनुभव येतो. याचे भरपूर व्हिडिओ सुद्धा आहेत. व्हिडिओ बघून, केवळ ते व्हिडिओ बघून सुद्धा आनंद होतो. कारण त्याच्या ठिकाणी असणारं समाधान, त्याला झालेला आनंद माझ्या ठिकाणी आनंद निर्माण करून देतो. तो आनंदी विचाराचा होतो, त्यामुळे माझ्या ठिकाणी आनंदी विचारांचा अनुभव मला येत असतो. हाच भाग सुसंगतीमध्ये घडतो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. मला सुजनांचं वाक्य कानी पडायला हवंय. त्यांचे विचार माझ्या कानापर्यंत येऊ द्यात आणि कानापर्यंत याचा अर्थ माझ्या बुद्धीपर्यंत ते पोचू द्यात. कारण त्यांचे विचार माझ्या ठिकाणी केवळ पोचून उपयोग नाही, तर माझ्या ठिकाणी पोचून माझ्या विचारांमध्ये बदल घडवणं हे अत्यावश्यक आहे. म्हणून समर्थ म्हणतात, विचारी प्रवर्तली रे. ती विचारांमध्ये प्रवर्तित झाली, ती विचारी होते, किंबहुना विचारांच्या माध्यमातून ती प्रगट होते. संत आणि साधूंच्या ठिकाणी अशा प्रकारे त्यांनी लिहून ठेवलेल्या वचनांमुळे सज्जन होण्याची क्षमता असते. त्या विचारांमध्ये एवढी ताकद असते की दुर्जनाचा सज्जन होतो. जो स्वतःसाठी झटतो आहे, तो स्वतःसकट इतरांसाठी झटायला लागतो. लक्षात घ्या, माझ्यासाठी झटायचं नाही म्हणजे मी स्वार्थ करायचा नाही असं नाहीये. कारण कर्तव्यामध्ये स्वार्थ असल्यासारखा भाव आहे. कर्तव्य हे निश्चितपणे माझ्या स्वतःच्या आनंदासाठी आहे आणि माझ्या बरोबरच्या जवळच्या लोकांच्याही आनंदासाठी आहे. म्हणून आपली संस्कृती ती उत्तुंग आहे की तिने कर्तव्यामध्येच हा भाग घालून दिला की मी माझंच फक्त कुटुंब बघायचं नाही. अतिथी देवो भव म्हणजे काय आहे, जो दुसरा आहे, ज्याच्याशी माझी काही ओळख नाही, तोही देखील माझ्या द्वारावर आल्यानंतर तो मला देवासमान वाटावा. मग देवासमान वाटावा म्हणजे काय आहे तिथे, तर देव समजा आला तर मी किती आनंदी होईन, तितकं मी त्याच्या दर्शनाने आनंदी झालो पाहिजे. अरे बापरे, आता हा आला, आता याला द्यावं लागेल, ही भावना नाही. तर मला ह्याला देता येतंय हे माझं भाग्य आहे, ही भावना अपेक्षित आहे. आणि म्हणून ज्याच्याशी काही संबंध नाहीये माझा, तो मला अतिथी देवो भव अशा कर्तव्यामध्येच आपल्या संस्कृतीने गुंफून ठेवलेलं आहे. मला समाजाचा विचार करायचा आहे, मला समाजाच्या घटकांचा विचार करायचा आहे आणि त्यांचं माझ्यावर ऋण आहे, म्हणजे मी ते ऋणातनं उतराई होण्यासाठी त्यांच्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मीही करतो आणि माझ्या मुलांवरही संस्कार करतो. असं आपल्या संस्कृतीमध्येच घातलेलं होतं पूर्वी. काय उत्तुंग आणि छान संस्कृती आहे. हे विचार आहेत जे संतांनी आपल्याला घालून दिलेत संस्कृतीच्या माध्यमातून. ती शक्ती ह्या विचारांच्या माध्यमातून, आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून आपल्यात घट्ट बसलेली होती, अजूनही आहे, नाही असं नाहीये. तिचं बाह्य स्वरूप थोडं बदललंय आणि आपल्याला परत ते नीटनेटकं करता येणार आहे. बाह्य स्वरूप बदलू दे, त्याचं कोर व्हॅल्यूज मात्र बदलता कामा नयेत. ते मला तशाच फॉलो करणं गरजेचं आहे. अतिथी देवो भव, मग मला कुठे काय करता येईल, कोणाला मदत करता येईल, मला जेवढी शक्य आहे तेवढी मी मदत करणे, याचाच अर्थ त्या शक्तीचं मी माझ्या ठिकाणी आवाहन करून ह्या समाजासाठी ती माझी असणारी शक्ती खर्च करणे आहे. म्हणजेच ती शक्ती मला टूल म्हणून वापरते आहे काहीतरी चांगलं घडवण्यासाठी. आणि हे माझे विचार, माझ्या ह्या प्रकारच्या वृत्ती, ही ती शक्ती माझ्या ठिकाणी कार्यरत असल्याचं द्योतक आहे. आणि हीच शक्ती मी संस्कारांच्या माध्यमातून, माझ्या बोलण्या चालण्याच्या माध्यमातून, माझ्या वागण्याच्या माध्यमातून दुसऱ्यावर प्रभाव पाडतो
ती शक्ती त्यांच्या ठिकाणी देखील संक्रमित होत असते. माझ्या वागण्यामुळे मी विचार जे करतो त्यामुळे माझं वर्तन आणि माझ्या वर्तनाला बघून लोकांमध्ये काही विचार निर्माण होतात. ते वागतील न वागतील, पण त्यांच्या ठिकाणी ते विचार येऊन तरी जातात ना. हेही खूप मोठं आहे. हेही फार मोठं कार्य आहे. माझ्या चांगल्या वर्तणुकीचा त्यांच्यावर प्रभाव हा अशा प्रकारे पडतो. आज ते बी पडतं. उद्या, परवा, तेरवा केव्हा तरी त्याचं रोपात रूपांतर होईलच होईल. कारण तो माझ्या संगतीत आलेला आहे. याचा अर्थ माझ्या विचारांच्या माध्यमात आलेला आहे. आणि हे माझे विचार नाहीत, तर हे ऋषींचे विचार आहेत. त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. ती शक्ती त्यांच्या ठिकाणी कार्यरत होती. तिच्या मार्फत माझ्या ठिकाणी आली आहे आणि माझ्या मार्फत ही समाजामध्ये पसरते आहे. हा विचार माझ्या ठिकाणी दृढ झाला तर मग मी देखील जबाबदारीने समाजामध्ये वावरायला लागतो. मला एक जबाबदारीची जाणीव येते आणि हाच त्या शक्तीचा कार्याचा, त्या शक्तीच्या कार्याचा काय म्हणता येईल त्याला, एक फ्लॅग आहे. ते कार्य चालू आहे शक्तीचं माझ्या मार्फत, हे एक सिम्पटम आहे, त्याचं द्योतक आहे ते. आणि म्हणून समर्थ म्हणतात, संत साधू विचारी प्रवर्तली रे. ती त्यांच्या विचारांच्या माध्यमातून प्रवर्तली आणि म्हणून त्याने लिहून ठेवलं कसं वागा. आणि अशा प्रकारे वागलं असता संत साधूंनी तेवढंच नव्हे तर परमार्थ देखील कसा साधता येईल याचेही विचार लिहून ठेवले आहेत. तीच या शब्द रूपाने बाहेर पडली आणि ती ग्रथित झाली. ते तिचं ज्ञान शब्द रूपाने ग्रथित झालं आणि असं ग्रथित झालेलं ज्ञानच मला परत माझ्या मूळ रूपाकडे घेऊन जाणार आहे. म्हणजे मी ज्या प्रांतामध्ये आलेलो आहे तो माझा प्रांत नाही, तो तिचा प्रांत आहे. त्या माझ्या प्रांतात मला परत घेऊन जाण्यासाठी, पैलतीरावर घेऊन जाण्यासाठी हेच तिचे शब्द. म्हणून समर्थ एका ठिकाणी म्हणतात, माया ही साधकाची जननी आहे. का? ती आपण होऊन नाथली. म्हणजे ती साधकासाठी आपण होऊन नाहीशी होते. ती रस्ता करून देते, जा या रस्त्याने जा. इतर लोकांना मी भुलवायला बसवलेली आहे, इतर लोकांना मी भुरळ पाडायला बसलेली आहे. पण जो साधना करणार आहे, ज्याच्यावर गुरुकृपा आहे, त्याला ती आपणहून रस्ता करून देते, जा तुझा मार्ग मोकळा आहे. ही ती जननी होते त्याची. म्हणजे तीच त्याला त्या मूळ पदापर्यंत घेऊन जाते हात धरून. तीच ती गुरुकृपा. अशीच ती आई होते. कोणाची? साधकाची. आणि किंबहुना ज्याला जे साध्य करायचं आहे त्याच्यासाठी ती आई होते. ते ती त्या साध्यापर्यंत घेऊन जात असते. मी फक्त ठरवायचंय मला काय साधायचंय ते. म्हणून संतांच्या सुसंगतीमध्ये मी असेन तर मला नक्की कळतं मला ही शक्ती कशी वापरायची आहे किंवा कुठल्या शक्तीचा मी अवलंब करायचा आहे, कुठल्या शक्तीचा मी साथ घेऊन माझी प्रगती साधायची आहे. चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीची मी साथ घ्यायला हवी. निगेटिव्ह एनर्जी साथ घेऊन मी निगेटिव्हिटीकडे जाणार आहे. मी मलाही त्रास करून घेणार आहे आणि लोकांनाही त्रास करून देणार आहे. तर मला त्या शक्तीचा अनुभव घ्यायचा आहे. मला ॲटॉमिक एनर्जीचा वापर करायचा आहे, पण तो अणुबॉम्ब म्हणून नाही करायचा, तर इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी मी करू शकणार आहे. एकच क्रिया, शक्ती एकच. मी कशी वापरतो आहे याच्यावर सगळा पुढचा प्रवास, पुढचा सगळा खेळ अवलंबून असतो. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत असू, म्हणजेच पॉझिटिव्ह शक्तीच्या बरोबर असू, तर आपणही पॉझिटिव्हिटीकडनं उदात्ततेकडे जाऊ शकू. समर्थ म्हणतात, संत साधू विचारी प्रवर्तली रे, मुळाकडे पाहता गुप्त झाली रे. आणि जर मुळाकडे बघितलं तर ती गुप्त होऊन जाते, ती नाहीशी होऊन जाते. समर्थ मी मगाशी सांगितलं तशी उभी की आपणहून नाथली, ती साधकाची जननी होते, आपणहून नाहीशी होऊन जाते, नष्ट होऊन जाते, ती पूर्णपणे विरून जाते. मी ध्यानाला बसलो असता या विचारांच्या माध्यमातून व्यतिरेक करायला लागलो की एक 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 माझे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाशापर्यंत जाता येतं आणि नंतर ती गुरुकृपा झाली की ते त्यालाही ओलांडून पलीकडे जाते. थोडक्यात डीप स्लीप. मी गाढ झोपेत जेव्हा जात असतो तेव्हा मी जितके प्रयत्न करीन झोपण्याचे तेवढं मी जागा राहत असतो. पण ती एक क्षण असा येतो की ज्यावेळेस माझे सगळे मानसिक आणि शारीरिक हालचाली बंद होतात आणि मी अचानक गाढ झोपेत जातो. तसंच होतं समाधी अवस्थेत. गुरुकृपा घडते आणि अचानक आपण पलीकडे जातो. हे जे अचानक जाणं आहे तेच तिचं नाहीसं होतं, तिचं नाहीसं होणं प्रत्ययाला येतं.
आणि आपण पलीकडच्या प्रांतात जातो, म्हणजे मायेचा प्रांत ओलांडून जातो. मुळाकडे पाहता गुप्त झाली रे. मुळाकडे बघितलं, त्या मूळ मायेच्या मूळ संकल्पाच्या पलीकडे बघितलं, की संकल्प झालेलाच नाही, हे सगळंच भ्रम आहे असं कळतं. मी स्वप्नातनं जागा झालो आणि मग मी स्वप्नाचा विचार करायला लागलो, की अरे ते स्वप्नच होतं. त्यात दिसलेलं सगळं असत्यच होतं. भ्रमात्मक होतं. काहीच नाहीये. पण केव्हा मी ज्यावेळेला जागा होतो आणि जागा झाल्यानंतर जेव्हा मी स्वप्नाचा मागे विचार करायला लागतो, अरे ते तर केवळ स्वप्न होतं. मी आनंदी वा दुःखी झालो असेन, तर ते देखील भ्रमात्मक आहे, स्वप्नातलं आहे. त्याला खरं अस्तित्वच नाही. हे मला समजतं केव्हा मी जेव्हा मागे वळून बघतो, म्हणजेच मी जागा होतो. तसंच आहे. मुळाकडे पाहता गुप्त झाली रे. मुळाकडे गेल्यानंतर म्हणजे ते समर्थांनी त्याला नदीचं उदाहरण दिलं आहे. उगमा पहिलीकडे गेले. मग ते परतून पाहिले, तर ते पाणीच आटले, काहीच नाही. मी उगमाच्या पलीकडे गेलो, की कळतं अरे इकडे पाणीच नाहीये. उगमाच्या पलीकडे पाणी दिसतच नाहीये, अस्तित्वच नाहीये. म्हणून तर त्याला उगम म्हणतात. आणि अशी ती माया होते, ती शक्ती नाहीशी होते किंवा तिचं नाहीसं होणं हेच तिची कृपा असते. दास म्हणे हे तिचीच करणे रे. हे सगळं तिचंच करणं आहे. काही एक चालेना तिचं बीण रे. तिच्याशिवाय काही चालत नाही. कधीच चालू शकत नाही. कारण चालवणं, होणं, न होणं सगळं काही तीच आहे. त्यामुळे तिच्या व्यतिरिक्त काही होऊही शकत नाही. प्रचितीने पहावे निरूपण रे. हे खूप छान सांगितले. समर्थ म्हणतात, हे जे काही आहे ते प्रचितीने बघा. म्हणजे अनुभव घ्या. एक्सपिरियन्स इट. अनुभवाशिवाय काही अर्थ नाहीये. मी ड्रायव्हिंग कसं करावं ह्याचे खूप लेसन्स घेतले. खुर्चीत बसून घेतले. खूप लेसन्स घेण्या आणि असंख्य त्याची थिअरी बघितली. तरी जोपर्यंत मी प्रत्यक्ष गाडीत बसत नाही आणि चालवत नाही, तोपर्यंत त्या लेसन्सला काही अर्थ नसतो. त्या लेसन्सच्या वेळी मला सगळं पटतं. प्रत्यक्ष बघितल्यानंतर ज्या अडचणी येतात, त्यातनं जेव्हा मी पार पाडतो, तेव्हा त्याचा अनुभव घेतल्यानंतर मला ड्रायव्हिंग आलं असं म्हणता येतं. हाच अनुभवाचा प्रांत आहे. परमार्थ हा अनुभवाचा प्रांत आहे. हां, त्याचा अभ्यास निश्चित करावा लागतो. ती शक्ती जी आहे ती जाणून घ्यावीच लागते. ड्रायव्हिंग लेसन्स आपल्याला प्रत्यक्षात घेण्याच्या आधी तुम्हाला आपल्याला थिअरी समजावून दिली जाते. याचा अर्थ काय? इथे कसं वागावं? काय करावं? गाडी कशी चालते? हे सगळं समजावून दिलं जातं. पण ते समजावून देणं हे आपल्याला अनुभव घेता येताना सोपं व्हावं, अनुभव घ्यायला सोपं जावं म्हणून आधीचं समजावणं असतं. त्याचा मुख्य हेतू असतो पुढचा अनुभव. तसंच आहे हे. दास म्हणे समर्थ म्हणतात, प्रचितीने पहावे निरूपण रे. प्रचितीच्या आधाराने हे निरूपण बघा, याचा अनुभव घ्या. जे सांगितलं गेलं आहे, जे शब्द मांडले आहेत, शब्दाच्या मार्फत ही जी शक्ती प्रगट झालेली आहे, त्या शक्तीचा तुम्ही अनुभव घ्या. लोक व्यर्थ बुडती मीपणे रे. मग पुढे समर्थ म्हणतात, व्यर्थ लोक मीपणाने बुडतात. अहंकार असतो. अहंकार असतोच प्रत्येकाला. कोणाला नाही असं नाही. कमी जास्त प्रमाणात असतो, सगळ्यांना असतो. ह्या अहंकारामुळे मात्र बुडायला होतं. म्हणजे थोडक्यात मी त्या स्विमिंग टँकमध्ये उतरतो, त्यावेळात मी फ्लोट लावायच्या ऐवजी ते शिकवतात ना, त्यावेळात तो फ्लोट लावायच्या ऐवजी मी समजा मोठा दगड पोटाला लावला, गुंडाळला, तर काय होईल माझं? तेच अगदी अहंकाराचं असतं. मी ह्या साधनेच्या प्रांतात, मी ह्या व्यवहाराच्या प्रांतात, कुठल्याही प्रांतात असो, जर मी अहंकाराचा धोंडा माझ्या पोटाला लावला, तर मी फक्त बुडणारच आहे. मी तरंगू शकणार नाहीये. आणि ह्याच्या उलट होतं, मी जर माझ्या थोरांच्या अनुभवाचा फ्लोट लावला किंवा संतांच्या कृपेचा फ्लोट लावला, तर मी निश्चित तरून जाणार आहे. ते मीपणा सोडून द्यावा लागतो. माझ्याकडे असणारं जो धोंडा आहे मीपणाचा, तो मला सोडावा लागतो. तो जर सोडला नाही, तर मात्र माझी अधोगती निश्चित आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात, लोक व्यर्थ बुडती मीपणे रे. बुडतात. बुडतात म्हणजे आपण म्हणतो की नाही, बुडलं सगळं, वाया गेलं, नाहीसं झालं, नष्ट पावलं किंवा माझ्या ठिकाणी जे मिळणार होतं त्याचा मला तोटा झाला. त्याला म्हणायचं बुडणं. आणि असं बुडणं होतं कारण मी तो अहंकार असतो माझ्या ठिकाणी गच्च धरून ठेवलेला, तो मला सोडावा लागतो. अहंकार सोडणे याचाच अर्थ शरणागती पत्करणे आहे. मी कुठेतरी शरण जायला पाहिजे, त्या महान शक्तीचा स्वीकार करायला पाहिजे. ती शक्ती कार्यरत आहे हे मला आत पक्क
बसलं पाहिजे आणि जे बसलंय त्याप्रमाणे माझं वर्तन घडलेलं पाहिजे, की नाही हे माझं काम नाही. हे तिचं काम आहे. त्या गुरूंच्या कृपेचं काम आहे आणि मगच मला यश मिळणार आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात, हे सगळं आदिशक्ती परमेश्वरी ही अशी नारायणी आहे. तर त्यांची कृपारूपाने ही शक्ती आमच्यावर यावी, आमच्यामध्ये संक्रमित व्हावी, अशी समर्थांना प्रार्थना करूया. आणि तुझ्या दासबोधासे बोध व्हावे, आपण जो उपदेश दिला आहे तो आमच्या ठिकाणी आत रुजावा आणि या शक्तीचा प्रत्यय यावा, अशी समर्थचरणी प्रार्थना करूया.